सावजी पद्धतीने अख्खा मसूर बनवते आज. त्यासाठी हा अख्खा मसूर आहे जो मी 4 तास भिजत ठेवला आहे. आवश्यकतेनुसार तेल, पण तेल थोडं जास्त टाकलं तर चमचमीत बनेल. जिरे टाकले. अख्खा मसूर बनवायचं म्हटलं तर सर्वात महत्वाचा याच्यात पदार्थ आहे तो म्हणजे कांदा. कांदा खूप लागतो या भाजीसाठी आणि कांद्याशिवाय अख्खा मसूर सावजी पद्धतीने बनतच नाही. 8 ते 10 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे. या भाजीचा सिक्रेट पदार्थ सांगते आता तुम्हाला, तो म्हणजे खायचा सोडा. इथे थोडासा खायचा सोडा आपल्याला ऍड करायचा आहे. कांदा पटकन गळला जातो, सॉफ्ट होतो आणि या रेसिपीचा महत्वाचा पदार्थ आहे. झाकण लावून ठेवा. कांदा पटकन गळला जातो. या अद्रक लसूण पेस्ट टाकली याच्यामध्ये. मसाले लगेच ऍड करणार आहे मी. हळद, धना पावडर, घरगुती लाल तिखट आहे हे, कश्मीरी लाल तिखट ऍड करते, गरम मसाला, गोडा मसाला ऍड करते. भिजवलेला अख्खा मसूर फुल गॅस करून छान परतवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी इथंच ऍड करणार आहे, गार्निश करायला नंतर. वा, कोणाला जर असा सुक्का खायचा असेल तर सुक्का देखील खाऊ शकतो. खूप छान म्हणतो, फक्त थोडं शिजवून घ्यायचा वाफ देऊन. आता याचं सर्वात महत्वाचं म्हणजे थोडं थोडं पाणी ऍड करायचं आणि शिजवून घ्यायचं. आपल्याला गरम पाणी टाकले मी इथे. पाणी टाकत टाकत याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपल्याला टेक्स्चर पाहिजे ना ते सावजीच्या असतं भाजीचं तसंच बनव. ढक्कन लावून छान शिजवून घ्यायचं. वाव, मस्त. थोडस आणखी शिजवावं लागेल मला याला. आता फायनली जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी मी इथे ऍड करतेय. खूप पातळही ही भाजी छान लागत नाही, मीडियम ठेवायची. अगदी अंगाला चिटकून रस्सा ठेवायचा याचा. टेक्स्चर पाहू शकतो, आणखी पूर्ण शिजल्यावर तर खूप मस्त होणार आहे. मीठ टाकते आता चवीनुसार. परफेक्ट, जसं मला टेक्स्चर हवं आहे अगदी तसंच झालंय भाजीचं. भाजी तयार झाली आहे. सर्वात महत्वाचं भाजीचा तडका. शक्यतो तुपानेच तडका द्यायचा, खूप छान लागतो. चव जो स्मोकी फ्लेवर हवा असतो ना आपल्याला, बाहेर भेटणाऱ्या भाजीला जसा असतो तसाच अगदी लागतो. लसूण हवं असेल तर टाकला आणि स्किप केला तरी चालते, कारण अद्रक लसूण पेस्ट ऑलरेडीच टाकले. पण ताज्या लसणाने जी चव येते ना, अप्रतिम. कश्मीरी लाल मिरची आहे, फ्लेवर खूप छान येतो अशी साबूत मिरची टाकल्याने. अगदी थोडं कश्मीरी लाल तिखट, रंग यावा म्हणून. परफेक्ट. छान असा खमंग तडका करून घ्यायचा आहे. अशी सुरेख भाजी दिसल्यावर कोणाला खावी वाटणार नाही? खरं मला नक्की सांगा बरं. एकदम बाहेर जसा भेटतो रेस्टॉरंटमध्ये, धाब्यावर भेटतो तसाच इथे अख्खा मसूर हा बनतो. लागतो देखील चवीला तसाच. खूप छान बनतो. या पद्धतीने नक्कीच ट्राय करा.